ती धार तलवार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती. ती धार तलवार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती. ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती विद्येचा अलंकार होती. ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती विद्येचा अलंकार होती. ती एक अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती. ती एक अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती. ती लढत होती, ती जगत होती, जगण्यासोबत जगत होती. ती लढत होती, ती जगत होती, जगण्यासोबत जगत होती. ती आशा होती, ती भाषा होती, ती नवपर्वाची दिशा होती. ती आशा होती, ती भाषा होती, ती नवपर्वाची दिशा होती. ती स्त्रीचा सन्मान होती, होय ती सावित्रीच होती. ती स्त्रीचा सन्मान होती, होय ती सावित्रीच होती. नमस्कार, मी कुमारी संस्कृती नेताजी पाटील. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर माले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मी आता 6वीत शिकते. स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्रियांसाठी आणि समाजासाठी आदर्श ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच त्यांच्या वडिलांचे नाव गोंडोजी नेवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या, परंतु त्यांना शिकण्याची उत्तुंग अशी आवड होती. पण फक्त चूल आणि मूल एवढी स्त्रीची सीमा मानणाऱ्या त्या काळच्या लोकांना स्त्रीचं शिक्षण हे एक महापाप वाटायचं. पण त्याच्याकडे न लक्ष देता सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं, ते आपल्या पतीकडून. आणि पुढे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी पुण्यातील भिडेवाड्यात इसवी सन 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. अर्थातच त्या काळच्या लोकांना हे सर्व मान्य नव्हतं, म्हणून अनेकांनी दगडफेक केली, शेण मारलं, पण सावित्रीबाईंनी माघार घेतली नाही. शेवटी क्रांतीही घडली. सावित्रीबाई कणा होत्या स्त्री शिक्षणाच्या. सावित्रीबाई कणा होत्या स्त्री शिक्षणाच्या. वीणावादन करणाऱ्या त्या दूत होत्या सरस्वतीच्या. वीणावादन करणाऱ्या त्या दूत होत्या सरस्वतीच्या. आज स्त्री जगली, शिकली, मुक्त विचारात सावित्रीच्या. आज स्त्री जगली, शिकली, मुक्त विचारात सावित्रीच्या. शतशः नमन करते त्या क्रांतिकारी विचारांना सावित्रीच्या. शतशः नमन करते त्या क्रांतिकारी विचारांना सावित्रीच्या. धन्यवाद.